आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अंतर्गत मावळ, भोर, वेल्हा, मुळशी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास संस्था आनंद गुजरात या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव विविध अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आपल्या भागातले तालुका कृषी अधिकारी असतील, आत्मा अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी, आमचे लेस सर असतील, घोगरे साहेब असतील, यांनी देखील दौऱ्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. प्रथमतः आम्ही सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. असं आपण 2 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात केलेली आहे. सुरुवात करत असताना आपणाला या ठिकाणी अजित सर असतील, निधी मॅडम असतील, भोसले सर असतील, यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. अजित सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या भागातील असेल सांगली जिल्हा, तिथनं या ठिकाणी येऊन विविध शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात. आपण आपला देखील त्याचा संधी मिळालेली आहे, आपण त्यांचा ऐकलेला आहे. असो, या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं, विचार विनिमय केला, देवाणघेवाण केली, प्रश्न विचारले, काही प्रश्न चुकीचे विचारले आपल्या शेतकऱ्यांनी, काही ऐकायला कमी आल्यामुळं सरांनी सांगितलं, पण विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला देखील आपण योग्य पद्धतीने विषय हाताळून उत्तर दिलं. आणि आधीच सरांनी ह्या चौकटीच्या पलीकडे जाऊन देखील आपण व्यवसाय कसा केला पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे. की घरच्यासारखं सांगितलं की बाबा तुम्ही चांगले व्हा, त्यातून तुमचं भलं होईल, व्यवसाय वाढेल, पैसे मिळतील, अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आपण व्हिजिट देखील केलेली डेअरीला. पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पशुधनाची काळजी घेणं, उत्पादन वाढवणं, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पण त्या पलीकडे जाऊन सहकार क्षेत्रात देखील आपल्याला पुढे काम करणं गरजेचं आहे. आपण काय करतोय, दूध घालतोय प्रायव्हेटमध्ये आणि सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करतो. सहकार क्षेत्राचे फायदे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यापर्यंत फायदा पोहोचला पाहिजे. त्यांनी सांगितलं किती टक्केवारी काढली की शेतकऱ्याला हे मिळतंय, चारा मिळतोय, कुठं लस मिळती, ते देखील आपण करू शकतो जर आपण सहकार क्षेत्राच्या जर आपण जवळ गेलो. टिळे साहेब तुम्हाला देखील बोललो की आपण जर हा विचार केला आपल्या मावळ तालुक्यामध्ये तर निश्चितपणे आपण काहीतरी बदल घडवू शकतो. आपलं ज्येष्ठाचं मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण सर्वजण की जर सहकारी संस्थेच्या मार्गातून दूध संकलन केलं तर शेतकऱ्याला आपण फायदा देऊ शकतो, शेतकरी आपल्याशी जोडू शकतो. पण त्यासाठी आपल्याला चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, तर आपण त्यातून पुढे जाऊ शकतो. आणि तरुण पुढे आले पाहिजे मेन ते काम करायला. तरुण आले तर पुढे 5-5 वर्ष टिकून राहते. दोन साहेब म्हणले 60-62 वय झालं ते जास्त दिवस काम करू शकणार नाही. तरुणांनी पुढे आलं पाहिजे, बरोबर ना दोन साहेब? तरुण पुढे आले तर 5-50 वर्ष म्हणजे पुढे टिकून राहील ना. तर असं काही केलं तर सहकारी दूध उत्पादन संघ चांगला चालेल, एखाद्या सहकारी जॉईंट होऊ शकतो आपण आणि त्यातून जो काही फायदा होतोय तो शेतकऱ्याला हळूहळू मिळत जाईल. सरांनी सांगितलं की आपल्याला रेट जास्त होतो दुधाचा, पण त्याचे पुढे भविष्यात फायदे कुठे दिसत आहेत. तर सहकारी संघाला आपण जॉईंट झालो तर तिथल्या आपल्या टक्केवारी त्याला जागेवर घरपोच सेवा मिळते. की एखादं त्याचं पशुधन आजारी पडले जनावर तर डॉक्टर तिथे येऊन त्याला लस देऊन जाते घरी. म्हणजे जर आपण प्रायव्हेटवाला आपल्याकडे येत नाही तो फक्त दुधापुरतं बोलणार. त्यासाठी आपण तिकडे वळावं. भोर, मुळशी, वेल्हा याने देखील आपण एकमेकांना जॉईन करून जर आपण कुठंतरी एकमेकांना सांगितली माहिती की बा तुमच्याकडे काही माहिती आहे, आमच्याकडे काही माहिती, भले तुमच्या तालुक्यात तुम्ही करा, आमच्या तालुक्यात आम्ही जरी केलं पण थोडीफार माहिती तुम्ही द्या, आम्ही द्या, काय हरकत नाही. त्यातून जर आपण चांगलं सहकार्याचं केलं दूध संघ तर चांगलं होईल. असो, सर्वांचं पुनश्च एकदा मी अधिकारी वर्ग असेल सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शेतकरी वर्गाला देखील अभिनंदन. सगळं लावून आपण चांगलं त्या अभ्यास दौऱ्याचा फायदा घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्माच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची दुग्ध व्यवसाय प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयासंदर्भात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. या शेतकरी प्रशिक्षणाचा आज दुसरा म्हणजे शेवटचा दिवस आज संपन्न होत आहे. सर्वप्रथम शेतकरी प्रशिक्षण आयोजित करतेवेळी आम्हाला
डेट्स मिळत नव्हत्या तांदळे सरांच्या, म्हणजे शेड्यूल खूप बिझी आहे. फोनवरती आमची चर्चा झाली तशी. तसं त्यांनी 15 दिवसापूर्वी कळवलं होतं की बाबा डेट्स नाहीत अवेलेबल. तरी पण सरांनी आपल्या महाराष्ट्रातून शेतकरी येणार आहेत म्हणून, त्यातले पुणे जिल्ह्यातून येणार आहेत म्हणून, तर असे डेट्स अरेंज केली 2 दिवसाची का होईना, पण आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं नॉलेज दिलं. दुग्ध व्यवसायाचं असो, गोठा व्यवस्थापन असो, अमूल डेअरी आपण पाहिली, त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग कसा प्रक्रिया असेल, त्याच्यानंतर पॅकेजिंग असेल आणि बरेचसे जे बाय प्रोडक्ट तयार केले जातात ते आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहिले. तर या संदर्भात मी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने तांदळे सरांचं आभार व्यक्त करतो. आणि काल आपला प्रशिक्षणाचा पहिला दिवस, पहिलं लेक्चर तांदळे सरांचं होतं. पहिलं लेक्चर झाल्यानंतर बरेचसे शेतकरी माझ्याकडे आले आणि माझा आभार व्यक्त करायला लागले. मी म्हटलं का, म्हणजे माझं का आभार व्यक्त करता किती, तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही आम्हाला योग्य ठिकाणी घेऊन आलेला आहे. आम्हाला ज्याची म्हणजे, आणि त्यातले तांदळे सरांचं लेक्चर म्हणजे पहिलंच लेक्चर ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना पण जाणवलं की हे आपल्यातलेच मार्ग खूप चांगल्या पद्धतीने. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि आज या ठिकाणी आपण NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, म्हणजे जगातील सगळ्यात मोठं काम करणारी ही डेअरी, या ठिकाणी आज आपलं भाग्य आहे की आपण सर्वजण या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी आलो आहे. आणि आत्ताच आपल्या शिवतरे दादांनी खूप चांगल्या प्रकारे वक्तव्य करून झालेल्या कार्यक्रमाचे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर इथं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जेथे सहकार तेथे उद्धार. कारण या सहकारी तत्वातून आपण तो सहकार इतिहास पाहिला त्यांचा. या सहकारातून या गुजरात राज्याने सगळ्यात जास्त दूध उत्पादन दिले. 18 दूध संघ आहेत या ठिकाणी आणि 18 दूध संघाच्या माध्यमातून जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. त्यातला सिंहाचा वाटा हा गुजरातचा आहे. त्याच्यामुळं आपण जर आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर गुजरातपेक्षा आपणही काही कमी नाही आहे. कारण आज जर आपल्याकडं आपण शेतकरी वर्गात मोडतो, बरेच शेतकरी इथं सदन आहेत, जरी अल्पभूधारक असले, नियोजनाच्या माध्यमातून जर विचार केला आपण तर यशस्वी शेतकरी कोण आहे, ज्याच्याकडं सर्व समृद्धी असं सर्व यंत्रणा आहेत, तो शेतकरी यशस्वी आहे. आज जर आपण आपल्या परिस्थितीचा अभ्यास केला तर आज आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमीन, दुसरी गोष्ट पाणी. आणि जमीन आणि पाणी ज्याच्याकडे आहे तो 80% यशस्वी आहे. राहिला 20% नियोजनाचा विषय, तो 20% नियोजन आपल्याला या डेअरी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मिळालेलं आहे. म्हणजे आता 100% यशस्वी आपण व्हायला काहीच हरकत नाही आहे. कारण जे काही 20% नियोजनाचा अभाव होता तो तांदळे सर असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा इतर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते आपल्याला 20% मिळाले. म्हणजे 100% यशस्वी होण्यात आपल्याला आता काहीच हरकत नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यवसायातले छोटे मोठे बारकावे असतील, जनावरांची निवड असतील, त्याचं चारा व्यवस्थापन असेल, गोठ्यातलं नियोजन असेल, त्याच्यानंतर त्याच्या आरोग्याच्या संदर्भातील काही गोष्टी असतील, हे छोटे मोठे बारकावे आपल्याला माहीत नव्हते. ते बारकावे या ठिकाणी आपल्याला आल्यावर शिकायला मिळाले. आज जरी या ठिकाणी आपल्याकडे काही वयस्कर लोक आहेत, पण ती अनुभवाची शिदोरी फार मोठी आहे. म्हणजे त्यांचे जुन्या लोकांचे फार मोठे अनुभव आहेत. त्यांनी जरी पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केला आहे तरी त्यांच्याकडे जी गुणवत्ता, जी क्वालिटी आहे ती आपल्याकडे येता येता फार वेळ लागेल. असे अनेक गुणवंत, ज्ञानवंत आपल्याकडे आहेत. त्यांचंही आपल्याबरोबर ह्या वयात ते आलेत, त्यांचंही कौतुक. कारण त्यांच्याकडे तो उत्साह आहे, काहीतरी करण्याची कार्यक्षमता आजही त्यांच्याकडे आहे. आणि मोदी साहेबांनी सांगितले, तरुण कोणाला म्हणायचं, ज्याच्याकडे कार्यक्षमता जास्त आहे काम करण्याची तो खऱ्या अर्थाने तरुण आहे. नाहीतर वय वर्ष 16, 18, 20 आहे आणि त्याच्याकडे कार्यक्षमता काहीच नसेल तर तो त्याला तरुण म्हणण्यात काय अर्थ नाहीये. आज या दादांकडे पाहतो आम्ही, त्या दादांकडे पाहतो, आमचे दादांचं विसरलो मी, हा नाही कडू दादांचं पाहिला, अतिशय उत्साही माणूस आहे. शिवतरे दादा तर हुशार आहेत त्याबद्दल. आणि आपण सगळे आलेले सर्वजण हुशार आहोत. प्रत्येकाकडं आपल्या पद्धतीने आपल्या कार्यक्षेत्रातला अनुभव आहे. त्यामुळे इथं या ठिकाणी आता प्रत्येकजण आलाय, तो सहकारामध्ये काम करतोय. त्याच्यानंतर दूध व्यवसाय असतील किंवा इतर
सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रत्येकजण काम करणारा माणूस आहे. आपल्या सगळ्यांच्या सहवासाने आम्हाला सुद्धा खूप काही शिकायला मिळाले आणि विशेष आभार तांदळे सरांचे मानतो की आपल्या म्हणजे मगाशी दादांनी पण सांगितलं की आपल्या भाषेत आपल्याला खरं ज्ञान आपल्याला कधी मिळतं व्यवस्थित आपल्या मातृभाषेमध्ये. ते जर आपल्याला हिंदी, इंग्लिश, कन्नड, तमिळमध्ये सांगितलं की समजायला अवघड जातं. एक शेतकरी आपलाच भूमिपुत्र आपल्या परिसरातून आलेला आपल्या पद्धतीने आणि आपल्या भाषेत सांगायच्या आपल्या स्टाईलने आपल्याला सगळ्या गोष्टी साध्या सोप्या पद्धतीत सांगितल्या आणि त्या आपण सगळ्यांनी आत्मसात केल्या. इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं म्हणजे खूप काही सगळ्यांकडनंही शिकायला मिळालं. आणि दादांचं मगाशी सरांचं सांगितलं की सरांचा जो गुण आहे संयमी आणि शांत, या संयमी आणि शांत गुणाला आम्हालाही तुमच्या गुणांनी भारावून टाकलं. कारण आम्ही सगळेजण आहोत म्हणजे थोडेसे विचाराने आचाराने कमी जास्त आहेत सगळे. कधीतरी आम्ही चुकलो असेल, वडीलधारे चुकले असतील, आम्ही बाकीचे त्यांच्यापेक्षा लहान आहेत तेही चुकले असतील. या व्यवस्थापनेदरम्यान जर आमच्याकडनं किंवा कुणाकडनं काही चुका झाल्या असतील त्या सगळ्यांच्या वतीने मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. आणि बाकी पण गोष्ट आहे. आणि आज जनावर निवडताना वाण कसा निवडावा किंवा कशा पद्धतीने खरेदी करावं किंवा तुम्ही बाबा जास्तीत जास्त खरेदी करण्यापेक्षा मी खरोखर सांगतो, मी बँगलोरला गेलो गाय खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर. मी सारडाला पण गेलो, सारडा ग्रुप तर माहीत आहे आपल्याला, तिथं पण गेलो होतो. पंजाबला गेलो खरेदी करण्यासाठी. शेतकरी खरेदी करतो म्हणजे तो खरोखर लॉस मिळून जातो. आपल्याला फक्त समाधान वाटतं की आपण असंच आहे. आता मी सांगतो की माझ्याकडे 5 ते 6 जनावर होती, पण त्या 5 ते 6 जनावरांमधून असं चालले की मी एक बँगलोरवरून गाय दिली सर, म्हणजे एक माहितीचा विषय. गाय खरेदीला गेलो तर त्या व्यापाऱ्याकडनं मला तो कालवड देत नव्हता. त्यानं मला ती कालवड दिली. त्या कालवडी ते काय म्हणला की ठीक आहे, आता एवढ्या गाई खरेदी केल्या तुम्ही तरी कालवड तुम्हाला द्यायला काय हरकत आहे. ती देत नाहीत कालवड वगैरे. बघा सरांनी जे सांगितलं की मी कालवड संगोपन करून वाढवून त्याच्यात नफा जास्त मिळवला, त्याचं एक उदाहरण सांगतो. कधीही तुम्ही जावा कुठल्याही फार्मवर तुम्हाला कालवड दिली जात नाही. किंवा सारडा ग्रुपला गेला तर सारडा ग्रुपला सर मला वाटतं काहीतरी 3rd जनरेशन 4th जनरेशन बाहेर काढायचं चाललंय. तिथे 6th जनरेशन चालू ना आता गायींमधलं. म्हणजे जो टाकाऊ माल बांधवांनो, कृषी खात्यातर्फे आपली ही अभ्यास दौरा हा आयोजित केलेला आहे. 4-5 दिवसाचा अभ्यास दौरा शनिवारी आम्ही सर्व मंडळी आमच्या ग्रामदैवताला नारळ वाहून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. साखर संकुलात पुणे इथे आम्ही गेलो आणि पुण्यामध्ये मावळ, मुळशी, वेल्हा, भोर अशी सर्व मंडळी आम्ही भुई गोविंदांनी 2 दिवसाचा दौरा करत आम्ही पुणे जिल्ह्यातून, मावळ तालुक्यातून, महाराष्ट्रातून आम्ही गुजरात राज्यात आलो. आम्ही भगवंताची नतमस्तक झालो आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवात करीत असताना आता अभ्यास दौरा आपल्याला कसा पूर्ण करायचा, हिंदी, मराठी का गुजराती, पण योग असा जयांगे मोठेपण तया व्यातना कठीण असा भगवंतांनी आम्हाला एक आमचाच माणूस, दुसरे अजून एक आणि मॅडम सुद्धा, या तिन्ही मंडळींचं मी अभिनंदन, आभार, स्वागत शेतकऱ्यांच्या वतीने करतो. त्याचं कारण बी असेल की इथं हिंदी बोलावं काय, आमच्याच महाराष्ट्रातला माणूस, आमच्याच भागातला माणूस आज मला स्वाभिमान, अभिमान असा वाटतो की महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा हा स्वाभिमान. आमच्या माणसाने येऊन आम्हालाच गुजरातमध्ये अतिशय चांगल्या भाषेने म्हणजे देव तुझं पाशी तू जागा चुकल अशी एवढ्या गुजरातमधून येऊन ऐकण्यापेक्षा हे जर आम्ही तिथं ऐकलं असतं तर आम्हाला किती समाधान झालं असतं. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या प्रकारे दौरा झाला. खाण्याची, राहण्याची अतिशय चांगल्या प्रकारे सोय झाली आणि ह्या दौऱ्याची आता आम्ही सांगता करणार आहे. ह्या सांगत दौऱ्यामध्ये आमच्या गावचे माजी सरपंच, तांबाट्याचे व्यापारी कराडे पाटील, माजी सरपंच, उपसरपंच आणि काही मंडळी, फक्त नाराजी अशी वाटते. आता यांच्या बोलण्याला मी सहमती देतो की इथं आलेली मंडळी ही आली का बळ ढकलून दिली.
ही मला नाराजी वाटते. 62 वर्षाचं वय माझं, 62 वर्षाचं. आता ह्या शाळेत नातवाला घालायचा का आजेने यायचं? शाळेत नातवाने यायचं का आजेने यायचं? आता ह्याच्या प्रश्नाचं उत्तर मला मिळलं. घरी गेल्याच्या नंतर आमची अशी इच्छा होती की तुम्ही जा, करायचे तुम्हाला, भविष्य तुमचं आहे, आमचं काही नाही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला घरी मिळणार. आले का?